आपण पहिल्या बघितलं होतं. कर्बोदके पाहिले होते. कर्बोदकेनंतर प्रथिने चालू होतं आपलं. प्रथिनांची फक्त अभावाचे म्हणजे अभावामुळे काय काय होतं आपण काल बघितलं होतं. पण त्या अभावामध्येच लहान मुलांच्या मध्ये दोन डिसीज पाहिले होते की एक झुरणी म्हणजे त्याला झुरणीला आपण काय म्हणतो क्वाशियरकर म्हणतो आणि दुसरा झुरणी मॅरस्मस. ते झुरणीच त्याला दुसरा आजार आहे तो मॅरस्मस, झुरणी मॅरस्मस असं त्याला नाव असतं. क्वाशियरकरला डायरेक्ट आपण नुसतं झुरणी म्हणू शकतो आणि मॅरस्मसला झुरणी मॅरस्मस असं मराठीमध्ये म्हणू शकतो. इंग्लिशमध्ये नुसतं मॅरस्मस येतं आणि झुरणीला क्वाशियरकर येतं. तर साधारणतः काय होतं की प्रथिनांची जर कमतरता झाली तर जे 1 ते 5 वर्ष वयोगटातील जी मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये हा झुरणी किंवा क्वाशियरकर आजार आपल्याला काय दिसतो प्रामुख्याने दिसून येतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं की जगातील काय असतं 60% पेक्षा जास्त मुलं जी काही आहेत हा तर ती साधारणतः प्रामुख्याने काय काय होतात की दरवर्षी या रोगाने ग्रस्त होतात. तर का होतात तर प्रामुख्याने काय होतं की अविकसित जे विकसनशील आपण आता विकसनशील देशामध्ये असतो पूर्ण विकसित देशमध्ये कोण येतात तर अमेरिका, इंग्लंड, बाकीचे हे सगळे देश विकसित देशामध्ये येतात. आपलं विकसनशील देशामध्ये आहोत. आणि काही ऑस्ट्रेलिया म्हणजे ऑस्ट्रेलियातील काही जमाती, आफ्रिका बरेच हे किंवा त्याच्या खालची बरीच देश असे आहेत छोटे छोटे देश की जे अजून अविकसित आहेत. त्याच्यामध्ये अजून बऱ्यापैकी विकसनाचा रेट कमी आहे किंवा त्यांच्यामध्ये अजून तेवढा विकास झालेला नाहीये. अशा देशांमध्ये काय होतं की की कधी कधी काय होतं की आईचं दूध बंद करून काय केलं जातं की तृणधान्यांचा आहार जर सुरू केला तरच काय होतं की हा कधी कधी म्हणजे तर कमी होतो. नाहीतर काय होतं कधी कधी खूप वर्ष 2 वर्ष 3 वर्ष लोक नुसतं आईच्या अंगावरचं दूधच पाजत राहतात. तर शक्यतो 6व्या महिन्यानंतर आपण हळूहळू विनिंग चालू केलं पाहिजे. तर आफ्रिकेमध्ये काही आदिवासी जमातीतल्या टोळ्या आहेत की त्यांच्यामध्ये तर 3-3 वर्ष 4-4 वर्षापर्यंत किंवा दुसरं मूल किंवा गर्भधारणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या बाळाला नुसतं अंगावरच दूध पाजतात. मग अशामध्ये काय होतं की आपोआपच त्यांना काय होतं की भटक्या जमातीमध्ये आफ्रिकेतल्या किंवा आदिवासी लोकांमध्ये हा आजार जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो कारण प्रथिनांची काय होते त्यांना कमतरता जाणवून येते. आता झुरणी रोगासंबंधीच्या माहितीमध्ये आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत तर की 1935 मध्ये डॉक्टर कुणी सिसले डॉक्टर सिसले आणि विल्यम यांनी काय दिले की ह्याची पहिल्यांदा माहिती करून दिली आपल्याला. हं? नंतर म्हणजे भारतामध्ये पण दरवर्षी 10 लाख मुलांचं पण मृत्यू किंवा काय म्हणू शकतो आपण तर फक्त प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतं किंवा कुपोषणामुळे होतो. तर ह्याच्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण सगळ्यात जास्त 80% आपल्याकडं म्हणजे आपल्याला पण दिसून येतं. तर झुरणी रोगाची लक्षणं काय आहेत आपण म्हणजे कधी म्हणू शकतो की हा रोग झाला तर ह्याच्यामध्ये काय होतं की मुलांची शारीरिक वाढच खुंटते कारण प्रथिने काय करतात वाढीला मदत करतात. मग जेव्हा प्रथिनांचीच कमतरता असते तेव्हा पहिल्यांदा प्रामुख्याने जी बेबीची ग्रोथ व्हायला पाहिजे त्या वयामध्ये ठराविक वयापर्यंत आपण ग्रोथ की एवढी सेंटीमीटर हाईट पाहिजे किंवा वेटनुसार एवढी हे पाहिजे आपण जर किंवा एवढं ह्या वयात एवढं वजन पाहिजे आपण जे काही क्रायटेरिया ठरवलेले असतात तर त्याच्यामध्ये त्यांची त्या प्रमाणात त्यांची वजन उंची एकदम मग त्याच्यामध्ये पण 3 रेशो असतात की बाबा मिडल मध्ये कोण आहेत लोअर मध्ये कोण आहेत हायर मध्ये कोण आहेत किंवा लोअर पेक्षा लोअर मध्ये कोण आहेत. तर तसं आता पेडियाट्रिक ग्रोथ चार्ट पण असतात की दरवेळेस आल्यावर त्याच्यावरती टिपके देऊन आपण ग्रोथ चार्ट करतो आणि त्या लाईननुसार आपण मोजमापन करतो परंतु ह्याच्यामध्ये त्यांचं वजनही वाढत नाही आणि उंची पण वाढत नाही. नंतर ह्यांच्या पेशीमध्ये काय होतं की प्रथिनांच्या डेफिशियन्सीमुळे पाणीच असतं आणि ते पाणी किंवा वॉटर रिटेन्शन होतं आणि त्याच्यामुळे शरीरावरती सूज येते. पूर्ण शरीरावरती सूज येते प्रामुख्याने पहिल्यांदा पायावरती सूज येते आणि ती सूज काय होते की हळूहळू आपल्याला काय होते की पूर्ण हातावरती पूर्ण चेहऱ्यावरती पण दिसून यायला लागते. चेहरा त्यामुळे सुजेमुळे काय होतं की पूर्ण गोलाकार मून फेस सारखं म्हणजे चंद्र कसा गोल असतो किंवा सूर्य कसा तसं पूर्ण गोल 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 मून पण शक्यतो त्याला आपण मून फेसच असं म्हणतो. नंतर पेशीमध्ये काय होतं की सिरम अल्ब्युमिन जे आहे जे एक प्रकारचं अॅमिनो ऍसिड किंवा रक्ताम्ल आहे त्याचं प्रमाण कमी होतं आणि पूर्णपणे शरीरातील सगळ्या जैविक क्रिया ज्या बायोलॉजिकल केमिकल रिॲक्शन्स होतात त्या सगळ्यांचा वेग पूर्णपणे कमी होतो किंवा मंदावतो कारण सगळ्याला प्रथिनांची गरज लागते ह्या बायोकेमिकल रिॲक्शन्सना. त्वचा आणि केसावरती प्रामुख्याने परिणाम होतो केसांचा पूर्ण रंग बदलतो. त्वचा पूर्णपणे काय होते कोरडी आणि
खरखरीत लागते हाताला. म्हणजे अगदी साली त्वचेवर अशी साल कशी असते झाडांची तशी अशी सोलल्यासारखी किंवा लाल लाल काळे डाग पडल्यासारखी त्वचा दिसते. केसांचा रंग प्रामुख्याने लाल आणि भुरकट होतो. हम्म त्याच्यानंतर काय होतं, मांसपेशींचा ऱ्हास होतो. तर स्नायूंना प्रथिनांची गरज खूप जास्त प्रमाणात असते, कारण प्रत्येक स्नायू किंवा आपल्या मांसपेशी प्रथिनांपासून बनतात. तर त्यामुळे आपोआपच काय होतं की स्नायूंचा किंवा मांसपेशींचा ऱ्हास होतो. त्यांची वाढ पूर्णपणे खुंटते. हाडे कमकुवत बनतात. त्यामुळे दंड अगदीच असे बारीक बारीक छोटे छोटे होतात. या आजारामध्ये मुलांची पचन संस्था पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होते, बिघडते. त्यामुळे काय होतं की प्रथिनांच्या अभावी ते कुठलंच अन्नाचं पचन नीट होत नाही. त्याच्यामुळे काय होतं की कुठल्याच गोष्टी किंवा म्हणजे पचत नाहीत. मग उलट्या होणे, पातळ शौचाला होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की संसर्गजन्य आजार पटकन होतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की हे बेबी मग लवकरच प्रत्येक गोष्टीला प्रोन किंवा आजारांना बळी पडायला लागतं. नंतर काय होतं, प्रथिनांच्या अभावामुळे हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात नाही, कारण हिमोग्लोबिन पण प्रथिने प्लस आयर्ननी बनलेलं असतं. मग आपोआप हिमोग्लोबिनचं प्रमाण पण कमी होतं. त्याच्यामुळे काय होत नाही की रक्तक्षय किंवा अनिमिया होतो. मग आपोआपच चिडचिड होणे, किरकिर करणे, कुठं लक्ष कॉन्सन्ट्रेशन न होणे, एकाग्रता न होणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून यायला लागतात. नंतर म्हणजे थोडक्यात काय तर मुलगा चिडचिडी, निरुत्साही किंवा सगळ्याच गोष्टी म्हणजे मग आपोआपच जीवनसत्वांची पण कमतरता भासायला लागते. बौद्धिक आणि मानसिक स्वास्थ्य म्हणजे शारीरिक स्वास्थ्य तर खालवतं, त्याच्यावरती बौद्धिक स्वास्थ्यावरती आणि म्हणजे इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, मोटर डेव्हलपमेंट, हे जे काही बौद्धिक गोष्टी आहेत त्या पण कमी होतात. किंवा मोटर कोऑर्डिनेशन असतं किंवा आपलं ब्रेनचं आणि आपल्या सगळ्या अवयवांचं कोऑर्डिनेशन असतं, किंवा आपण वृक्षासन करताना किंवा ताडासन करताना आपण बॅलन्स आहात, कारण त्यावेळेस मोटार कोऑर्डिनेशन असतं ब्रेनचं. आपण एका ठिकाणी बॅलन्स राहण्यासाठी लक्ष पण केंद्रित करतो, कारण का तर जे काही सिग्नल्स येणार आहेत ब्रेन कडून त्याचं जर कोऑर्डिनेशन नसेल तर आपलं आसनाची पोझिशन पण आपण नीट पकडू शकणार नाही. मग ह्या मुलांना तर नॉर्मल नॉर्मल गोष्टी करताना पण अडचण येते. तर हे सगळे काय आहेत, क्वॉशरकरची लक्षणं आहेत. आता म्हणजे आपण यात काय बघितलं की साधारणतः 1 ते 5 वर्षाच्या वयोगटात येतो. 60% पेक्षा जास्त लोक भारतामध्ये, तर 10 लाख लोक ह्याच्याने प्रोटीन डिफिशियन्सीने मरतात. 1935 साली डॉक्टर सिस्ले विल्यम्स यांनी याचा शोध लावला. नंतर ह्याचे लक्षणं काय आहेत बघितले आपण, वाढ खुंटते, पेशीत पाणी साचते, त्वचा केसावर परिणाम होतो, मांसपेशींचा ऱ्हास होतो, पचन संस्था खराब होते, पातळ शौचास होते, उलटी होते. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन पण कमी होतं, रक्तक्षय होतो. त्याच्यानंतर बौद्धिक आणि मानसिक गोष्टींच्या वरती पण फरक पडतो आणि यकृतांचा पण आकार वाढतो किंवा म्हणजे यकृत मोठं दिसायला लागतं आपल्याला. ही सगळी लक्षणं आपण क्वाशरकर मध्ये पाहिली. हम्म? आता पुढचा आपण आजार बघणार आहोत प्रथिनांच्या अभावीचा, तर तो कोणता आहे, झुर्नी मॅरस्मस. हा तर झुर्नी मॅरस्मस आजारामध्ये काय असतं प्रामुख्याने, ह्याच्यामध्ये प्रथिने आणि उष्मांक काय असतात, दोन्हींचा पण अभाव होता. ह्याच्यामध्ये फक्त क्वाशरकर मध्ये प्रथिनांचा अभाव होता. आता मॅरस्मस मध्ये प्रथिनांचा तर अभाव असतोच, पण कॅलरीज जो घेणार आहे की ज्याच्या एजनुसार जेवढ्या जेवढ्या कॅलरीज गरजेच्या आहेत, तर त्या कॅलरीज मध्ये पण डिफिशियन्सी असते. मग उष्मांक जर कमी प्रमाणात मिळाला तर त्याच्यामध्ये काय होतं की मग आपापच सगळेच म्हणजे मुलं एकदम बारीक होणार आहेत, कशी खंगलेली असणार आहेत. तर ते टीबी झालेले कसे हातपायाच्या काड्या असतात तशी दिसणार आहे ती. तर झुर्नी मॅरस्मस हा रोग अशा लोकांना होतो की ज्यांच्यामध्ये प्रथिनांच्या अभावावरती उष्मांकांचा पण अभाव असतो. तर ह्याच्यामध्ये लक्षणं काय दिसतात प्रामुख्याने, की लहान मुलांमध्येच हा रोग प्रामुख्याने जास्त प्रमाणात दिसून येतो. नंतर ह्याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतो बालकाचा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये का असं होतं, तर वारंवार प्रसूती झाली बायकांच्या मध्ये तर त्यांना पोषण बाळाला नीट मिळणार नाही. अंगावरचं दूध काय आहे, लवकर बंद करतात किंवा एकदम बंद करतात, किंवा वरचे दूध पाजायला चालू करतात एकदम पटकन अंगावरचं बंद करून. हळूहळू विनिंग करायचं आपल्याला, पटकन बंद नाही करायचं. स्वच्छतेचा अभाव असल्यानंतर पण हा आजार होऊ शकतो. हम्म नंतर मुलांना अपुरा किंवा कमी प्रमाणात आहार, किंवा गरीब परिस्थिती आहे, तुमच्याकडे पैसे नाहीत, मग तुम्ही कुठून खाऊ घालणार, आणि 8-9 मुलं आहेत, अशा वेळेस मग अशा लोकांच्या मध्ये हे प्रमाण आपल्याला जास्त
लक्षात येतं, की म्हणजे उष्मांकाची गरज पण पूर्ण होत नाही आणि प्रथिने पण नाहीत. मग त्याच्यामुळे काय होतं, की पचन संबंधीचे विकार पण सारखे-सारखे उद्भवतात. मुले एकदम खंगून जातात, रोडावतात. भूक लागत नाही. काही मुले तर भुकेने हापापलेली असतात, परंतु तरी पण त्यांना म्हणावं तसं खायला मिळत नाही किंवा त्याच्यामुळे प्रथिने आणि उष्मांक कमी प्रमाणात मिळतात. आणि मग त्यामुळे काय होतं, की मांसपेशींचा ऱ्हास, शरीरावरती सूज, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅरस्मसमध्ये दिसून येतात. हं. आता ह्याच्यावरती उपाय काय आहे? जो हे क्वॉशरकर आणि मॅरस्मस जे आजार होतात, ह्याच्यावरती उपाय काय? तर प्रामुख्याने कशाने होतो? तर प्रथिने आणि कॅलरीजच्या अभावाने होत आहेत. तर मग आपल्याला काय करायला लागतं, की मातांचं पोषणासंबंधीचं ज्ञान वाढवायचं आपल्याला. त्याच्याचबरोबर मुलांच्या आहारामध्ये आपल्याला काय करायचंय, की बाबा दुधाचा वापर शक्य असल्यास अंडी, मांस, मासे किंवा मग आपण आता डाळ-भात वगैरे वरण-भात की मूग आणि हे किंवा राजमा, छोले ह्या सगळे तृणधान्य आणि डाळीचं मिक्सचर करून आपण किंवा मिश्रणाद्वारे पण आपण काय करू शकतो त्यांचा आहार पुरवठा त्यांना होईल असं आपण काळजी घेऊ शकतो किंवा 3 भाग शेंगदाण्याचा कूट आणि 1 भाग डाळीचं पीठ एकत्र करून दिलं, तरी मुलांचा प्रथिनांचा पुरवठा पूर्ण होतो. म्हणजे 3 भाग काय करायचं? शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आणि 1 भाग आहे ते डाळीचं पीठ घ्यायचं आणि ते एकत्र भाजायचं आणि त्याचे लाडू बांधू शकता तुपामध्ये किंवा तुम्ही डायरेक्ट ते एकत्र करून खायला देऊ शकता. तर असं केल्यानंतर पण काय होतं, की प्रथिनांचा पुरवठा किंवा त्याच्यामध्ये गूळ टाकून थोडंसं गोडसर मिश्रण पण बनवू शकता. असं केलं तरी त्याचं काय होतं, की प्रथिनांचा अभाव कमी व्हायला प्रामुख्याने मदत मुलांना आपण असं सांगतो, की खिशामध्ये फुटाणे आणि शेंगदाणे कंटिन्युअसली त्यांच्या भरून ठेवा. हं. जाता-येता जर मुलांनी फुटाणे आणि शेंगदाणे खाल्ले, तर प्रोटीन डेफिशियन्सी व्हायचे चान्सेस खूप कमी प्रमाणात असतात. हं. आलं का लक्षात तुम्हाला? तर एक साधा भाग आहे, की बाबा मुलं आपण पूर्वीच्या काळी आपल्याला आठवतंय का तुम्ही, की आपल्या ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि फुटाणेच असायचे खायला. फार-फार तर प्रवासात लेमनची गोळी-बिळी मिळायची आपल्याला. नाहीतर आपल्याला नेहमी असंच म्हणजे चिरमुरे, शेंगदाणे आणि फुटाणे आपला असाच आहार असायचा बऱ्यापैकी. हं. आणि पूर्वी कसं होतं, की माळवं कुठून ना कुठून तरी मिळायचं आपल्याला म्हणजे भाज्या असू देत आणि त्यांचा आहाराचा सकसपणा पण जास्त होता. आता केमिकल्सचा वापर इतका वाढलाय, संशोधन जसं वाढलंय तसं आता कुठलंही पिकाला पूर्वी कसं होतं तर कमी पीक यायचं, पण त्याच्यामध्ये कमी पीक का यायचं कारण केमिकल्स नव्हते. त्यामुळं तेवढं पीक उत्पादन रोगराई झाली की पीक निघून जायचं. जे काही चांगलं तग धरून पीक राहिले तेच टिकून राहायचं आणि ते त्याच्यामध्ये सत्व चांगलं असायचं. त्याच्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती आपली चांगली राहायची. पण आता किडलेल्या झाडांना पण आपण केमिकल्स वापरू. मग ते केमिकल्स तुम्ही गोळ्या खाल्ल्या तर तुमच्या रक्तात जाऊन ते काम करतात. तसंच तुम्ही जेव्हा केमिकल्स मारता तेव्हा ते सगळे जमिनीतून, पाण्यातून सगळ्या पेशींमध्ये जाऊन त्याच्यामध्ये ट्रॅप होतात आणि तेच भाजीपाला तुम्ही खाता. तर त्या केमिकल्सचा तुमच्या शरीरावरती पण वाईट परिणाम होतो. किती नाही म्हटलं तरी खूप मोठ्या प्रमाणात आता तुम्ही कितीतरी कृषी केंद्र बघता आणि ऑर्गॅनिक पेक्षा पण जास्त केमिकल्सचाच वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे कोबी, वांगी ह्याच्यावर तर म्हणजे ते फवारल्याशिवाय किंवा ह्याच्याशिवाय भाज्याच येत नाहीत आता सध्या. हं. नंतर प्रथिनाचं तर आपण म्हणजे डेफिशियन्सी असेल तर काय होतं बघितलं. आता आधिक्य असेल तर काय होतं? तर खूप जास्त प्रमाणात जर प्रथिने झाली, तर त्याचं काय होतं, की मूत्राद्वारे काय होतं, मोठ्या प्रमाणात कॅल्शियम उत्सर्जित होतं. आलं का लक्षात? तर खूप मोठ्या प्रमाणात मूत्राद्वारे कॅल्शियम उत्सर्जित होतं आणि मग त्याच्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सी होऊ शकते आणि दुसरी गोष्ट बऱ्याच ह्याच्यामध्ये हानिकारक परिणाम पण होतात, की बाबा शरीरात जे काही केमिकल रिएक्शन्स होतात, त्यांच्यामध्ये पण आपल्याला हानिकारक किंवा मग आपलं ब्लड युरिया, सीरम क्रिएटिनिन वाढतं प्रथिनांमध्ये. खूप जास्त प्रमाणात प्रथिने पाणी नाही पिलं आणि ते बाहेर नाही केले, तर आपल्यामध्ये काय होतं, ब्लड युरिया लेव्हल आणि सीरम क्रिएटिनिन वाढते. मग आपल्याला अशा वेळेस प्रथिनांचं प्रमाण काय करावं लागतं, कमी करावं लागतं. आता दुसरी गोष्ट आता हे आपण आज आता काय बघितलं कर्बोदके आणि प्रथिने बघितली. आता आपण इथपर्यंत कुणाला सगळ्यांना कळलंय ना, काही अडचण नाही ना? हो मॅडम. कारण आपण हां, आता तिसरा पॉइंट म्हणजे आपण आता तिसरं पोषक घटक घेणार आहे. स्निग्ध किंवा फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ जो तिसरा आहे, तो आपण आता चालू करणार आहोत. हं. त्यामुळे म्हणजे इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर आपण पुढे जाऊ. यात काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. हं.
ठीक आहे. तर आता स्निग्ध पदार्थ किंवा फॅट्स, तुम्हाला कोणकोणते स्निग्ध पदार्थ किंवा फॅट्स माहिती आहेत तुम्ही सांगा मला. हा. तेल, तेल, तूप. हा. अजून लोणी. हम्म. अजून काही. नारळामध्ये पण बऱ्यापैकी फॅट असतं. नारळाचं तेल किंवा आपण नारळ, ओला नारळ, वाळा नारळ खातो. हम्म. शेंगदाणे, शेंगदाणे मॅडम. शेंगदाण्यामध्ये पण तेल येतं, म्हणजे सगळी जी काही सीड्स आहेत, म्हणजे सूर्यफूल म्हणा, शेंगदाणा म्हणा, तीळ. तीळ म्हणा. हम्म. तर ह्या सगळ्यांमध्ये थोड्या प्रमाणात का होईना फॅट हे असतंच. हम्म. इवन तुम्ही मांस खाता त्याच्यामध्ये पण थोड्या प्रमाणात फॅट असतं. पनीरमध्ये पण फॅट असतं. प्राणी दुधामध्ये पण फॅट असतं. आपण जे दूध पितो, गाईच्या दुधामध्ये कमी असतं, म्हशीच्या दुधामध्ये जास्त प्रमाणामध्ये फॅट किंवा स्निग्ध पदार्थ असतात. तर तर मानवी शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असणारा महत्वाचा घटक म्हणजे पण कुठला आहे, तो हा स्निग्ध किंवा फॅट आहे. कारण 15 ते 20% कॅलरीज आपल्याला स्निग्धापासून मिळणे आवश्यक असते. त्यामुळे हा पण महत्वाचा घटक आहे. आता स्निग्ध म्हणजे काय, की वनस्पतीच्या आणि प्राणिज खाद्यपदार्थातील जो चिकट किंवा तेलकट घटक म्हणजे स्निग्ध पदार्थ होय. आता जो काही चिकट किंवा तेलकट पदार्थ आहे तो म्हणजे स्निग्ध. आता स्निग्ध अशी काही रासायनिक संयुग आहेत की ते पाण्यामध्ये द्राव्य म्हणजे विद्राव्य होतात, पाण्याच्या वरती तरंगतात. कारण त्यांची डेन्सिटी कमी असते म्हणून त्यामुळे ते पाण्यावर तरंगतात. हम्म. नंतर फक्त ती कशामध्ये विरघळतात, तर क्लोरोफॉर्म किंवा बेन्झिन यासारख्या रासायनिक द्रव्यामध्ये स्निग्ध द्रव्य विरघळतात. नाहीतर ते पाण्यामध्ये अविद्राव्य असतात. हम्म. तर स्निग्ध पदार्थ म्हणजे काय, तर स्निग्धाम्ल किंवा ते ग्लिसरॉलचं एक संयुग आहे. ते एक दोनाचं कॉम्बिनेशन आहे. स्निग्धाम्ल म्हणजे किंवा स्निग्ध पदार्थ म्हणजे काय, स्निग्ध म्हणजे स्निग्धाम्ल म्हणजे काय, तर अॅमिनो फॅटी ऍसिड्स, त्यांना आपण काय म्हणतो, फॅटी ऍसिड्स म्हणतो. आणि ग्लिसरॉल, फॅटी ऍसिड प्लस ग्लिसरॉल ह्याचं एकत्र कॉम्बिनेशन मिळून स्निग्ध पदार्थ तयार होतात. आता कर्बोदकामध्ये जसं स्निग्ध देखील असतं, तसं प्रामुख्याने काय असतं ह्याच्यामध्ये पण कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या तिन्ही रासायनिक संयुगाचं मिश्रण आहे. मग आता ह्याच्यामध्ये कसं असतं की प्रामुख्याने कार्बन आणि हायड्रोजनचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं. आणि ऑक्सिजनचं प्रमाण स्निग्ध पदार्थांमध्ये कमी असतं. म्हणजे कर्बोदकांच्या जर तुलना केली तर कर्बोदकांच्या तुलनेमध्ये ह्यांच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं प्रमाण जास्त आहे, परंतु ऑक्सिजनचं प्रमाण काय असतं, कमी असतं. आणि त्यामुळे काय होतं, स्निग्ध पदार्थापासून आपल्याला काय होतं की जास्त कार्यशक्ती किंवा उष्माघाताचा पुरवठा असतो. हं. मग आता स्निग्धामध्ये काय असतं, अजून अजून जसं कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतं तसं स्निग्धाम्ल असतात स्निग्धामध्ये, ग्लिसरॉल असतं, नायट्रोजन आणि फॉस्फरस, अजून हे 4 घटक आढळतात. जसं कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आढळतं तसं स्निग्ध पदार्थामध्ये अॅमिनो फॅटी ऍसिड्स, ग्लिसरॉल, नायट्रोजन आणि फॉस्फरस हे अजून 4 घटक पण त्या स्निग्धामध्ये आढळतात. आता स्निग्धाम्ल म्हणजे काय, मी तुम्हाला एक व्याख्या सांगते साधारणतः, की स्निग्ध पदार्थ असणाऱ्या आम्लयुक्त संयुक्त घटकाला स्निग्धाम्ल म्हणतात. स्निग्ध पदार्थामध्ये जे आम्लयुक्त संयुक्तिक घटक असतात त्यांना स्निग्धाम्ल म्हणतात. आणि हे स्निग्धाम्ल कशावरून ठरतात, तर त्यांच्यामध्ये हायड्रोजनची अणुसंख्या किती आहे त्याच्यावरून ते कुठलं स्निग्धाम्ल आहे असं ठरतं. म्हणजे त्याच्यामध्ये आता 2 प्रकार येतात, एक संपृक्त स्निग्धाम्ले आणि असंपृक्त स्निग्धाम्ले. मग हे ठरवतात कसं, संपृक्त कोणती आणि असंपृक्त कोणती, तर त्या कंटेंटमध्ये हायड्रोजनची अणुसंख्या किती आहे त्याच्यानुसार आपण ते ठरवतो की संपृक्त आहे का असंपृक्त आहे. मग आता संपृक्त स्निग्धाम्लामध्ये काय असतं प्रामुख्याने, हा, तर ह्याच्यामध्ये कार्बनचे सर्व अणू समावले जातात. हं? की जेवढे कार्बनचे अणू आहेत तेवढेच हायड्रोजनचे अणू पण असतात. समजा आता कार्बनचे अणू ह्यांच्याकडे 5 आहेत, तर त्यांच्याकडे हायड्रोजनचे पण 5 असतात संपृक्त स्निग्धाम्लामध्ये. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की दोन्हींचं सेम सेम, म्हणजे कार्बन जेवढा आहे 5 तेवढेच हायड्रोजनचे अणू असतात, तर त्यांना आपण काय म्हणतो, संपृक्त स्निग्धाम्ल होतं. आणि ह्याच्यामध्ये उदाहरण काय काय येतं, तर लोणी, मांस पदार्थातील स्निग्ध पदार्थ किंवा पाम तेल, खोबरेल तेल आणि वनस्पती तूप, किंवा आपण डालडा म्हणतो त्याला, वनस्पती तुपाला.
तर हे सगळं संपृक्त स्निग्धाम्लामध्ये येतं. आणि असंपृक्त स्निग्धाम्लामध्ये काय असतं की कार्बनच्या संख्येचे जेवढे कार्बनचे अणू आहेत त्यांच्यामध्ये त्याच्यापेक्षा हायड्रोजनचे अणू संख्येने कमी असतात. म्हणजे जर 5 असतील तर हायड्रोजनचे अणू 3 किंवा 4च असू शकतात. तर कमी असतात म्हणजे 1, 2, 3नी काही ना काहीतरी गोष्टींनी कमी असतात. तर त्यामुळं ही स्निग्ध काय असतात की द्रव म्हणजे ती घट्ट नाहीत राहत. तर ती रूम टेम्परेचरला काय असतात द्रव स्वरूपात राहतात. आणि त्यामुळे काय होतं त्यांना काय म्हणजे आता उदाहरणार्थ बघा शेंगदाण्याचं तेल घेऊ शकता, तिळाचं तेल घेऊ शकता, करडईचं तेल घेऊ शकता. तर ह्यांचा उपयोग कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी होतो. जी काही असंपृक्त स्निग्धाम्ल आहेत ह्याच्यामध्ये आपण काय करतो कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी ह्यांचा असंपृक्त स्निग्धाम्लांचा उपयोग होतो. आणि कारण ही रूम टेम्परेचरला द्रव पण तसं संपृक्तचं बघितलं का नाही. लोणी म्हणा घट्ट असतं, मांसातील स्निग्ध घट्ट प्रमाणात असतात. खोबरेल तेल पण जर बऱ्यापैकी असं व्हर्जिन जर असेल तर ते असं पांढरट असं धुरकट थोडंसं घट्टच असतं. हम्म वनस्पती डालडा तूप पण आपल्याला बऱ्यापैकी घट्टच असं दिसतं. पाम तेल पण असं पांढरसर असं त्याच्यामध्ये कणकण कणकण दिसतात. तर हे आपण काय झालं असंपृक्त आणि संपृक्त स्निग्धाम्ले. आणि तिसरा एक प्रकार आहे अजून की बहु असंपृक्त स्निग्धाम्ले. तिसऱ्या प्रकाराचं काय नाव आहे बहु असंपृक्त स्निग्धाम्ले. मग ह्या स्निग्ध पदार्थांमध्ये काय असतं प्रामुख्याने 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्निग्धाम्ल असतात. म्हणजे त्यांच्या नावामध्येच येतं की बहु असंपृक्त स्निग्धाम्ले म्हणजे जी काही असंपृक्त स्निग्धाम्ल आहेत ती एका त्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त असतात म्हणून त्यांना बहु असंपृक्त स्निग्धाम्ल. आता उदाहरणार्थ सूर्यफुलाचं तेल, माशाचं तेल ह्यांच्यामध्ये बहुसंपृक्त म्हणजे 2 प्रकारची स्निग्धाम्ल एकत्र कॉम्बिनेशन मध्ये आढळतात. म्हणजे त्यामुळे काय होतं की त्यांना आपण काय म्हणतो असंपृक्त स्निग्धाम्ले म्हणतो. मग त्याच्यामध्ये उदाहरण आपण सूर्यफूल तेल बघितलं आणि माशाचं तेल बघितलं. त्याच्यानंतर आपण अजून काय बघू शकतो की ह्याचं एक फिजिकल प्रॉपर्टी आहे बहुसंपृक्त स्निग्धाम्लाची की जर त्याचं हायड्रोजनेशन केलं तर बहुसंपृक्त स्निग्धाम्ल जे काही स्निग्धाम्ल आहे त्याचं संपृक्त स्निग्धाम्लामध्ये रूपांतर होतं. आलं का लक्षात तुम्हाला की त्याचं जर हायड्रोजनेशन केलं तर त्याचं संपृक्त म्हणजे पहिला प्रकार बघितला तर त्याच्यामध्ये कार्बनचे आणि हायड्रोजनचे अणू सेम असतात. अशा संपृक्त ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं जर आपण त्याच्यावर हायड्रोजनेशनची प्रक्रिया केली तर. मी आता तुम्हाला उदाहरणं दिली की संपृक्त मध्ये काय दिलं होतं आपण लोणी तूप चीज चॉकलेट मधलं बटर शिया बटर किंवा कोको बटर असतं ना ते किंवा नारळ खोबरेल तेल आणि मांस मधील स्निग्ध पाम तेल हे सगळं आपण काय बघितलं होतं संपृक्त मध्ये बघितलं होतं. असंपृक्त मध्ये शेंगदाणा तेल तूप पण असंपृक्त मध्ये येतं. तिळाचं तेल ऑलिव्ह ऑइल आणि बदामातलं तेल किंवा बदामाचं ऑइल आणि किंवा बदाम आपण म्हणू शकतो डायरेक्ट. नंतर बहु असंपृक्त मध्ये काय येतं करडईचं तेल तृणांकुर सोयाबीन तेल सरकीचं तेल सूर्यफुलाचं तेल आणि मक्याचं तेलामध्ये कशामध्ये येतं तर ते बहु असंपृक्त म्हणजे अनेक 2 प्रकारचे स्निग्धाम्ल त्याच्यामध्ये एकत्र येतात. आता हे आपण स्निग्धाम्लांचं क्लासिफिकेशन बघितलं होतं. आता आपण काय बघणार नाही की स्निग्धाम्लांच्या आवश्यकतेनुसार पण त्याचं वर्गीकरण केलं जातं. आता हे स्निग्धाम्लाचं एक वर्गीकरण बघितलं आपण. आता स्निग्धाम्लाचं दुसरं वर्गीकरण आपण कशानुसार बघणार आहोत तर त्यांचे आधी पहिल्यांदा बघितलं त्यांच्या अणुरेणूच्या संख्येवरून हे क्लासिफिकेशन होतं. आता दुसरं क्लासिफिकेशन वर्गीकरण आहे ते त्यांची आवश्यकता कशी आहे त्याच्या आवश्यकतेनुसार वर्गीकरण केलंय. म्हणजे आवश्यक स्निग्धाम्ले आणि अनावश्यक जसं प्रथिनांमध्ये होतं आवश्यक प्रथिने आणि अनावश्यक प्रथिने म्हणजे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आणि नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स किंवा नत्राम्ल. तर तसंच इथं स्निग्धाम्लांमध्ये पण आवश्यक स्निग्धाम्ले आणि अनावश्यक स्निग्धाम्ले असं त्यांच्या आवश्यकतेनुसार वर्गीकरण केलंय. तर आता कारण पोषणाच्या दृष्टिकोनातून हे तसं त्याचे 2 प्रकार पाडलेत त्यांनी. तर आता आवश्यक स्निग्धाम्लांमध्ये काय बघतो आपण की प्रामुख्याने आपल्याला काय करायचंय की आपलं जे काही शरीराचं कार्य आहे ते सुरळीत चालण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की जी काही स्निग्धाम्ल आपल्याला मिळावी आवश्यक असतं ही शरीरात तयार होत नाहीत. तर म्हणून आपल्याला काय करावी लागतात ती आहारातून घ्यावी लागतात. हे प्रथिनांसारखंच झालं. आलं का लक्षात तुम्हाला प्रथिनांच्या मध्ये पण कसं आहे
की ही काय आहेत की आवश्यक असतात पण ही शरीरात तयार होत नाहीत म्हणून आपल्याला आहारातून घ्यावी लागतात म्हणून अशा स्निग्धाम्लांना आपण काय म्हणतो आवश्यक स्निग्धाम्ल जी आपल्याला आहारातूनच घ्यावी लागतात. तर ती कुठली कुठली आहेत तर लिनोलिक आणि लिनोलिनिक लक्षात घ्या. लिनोलिक किंवा लिनोलिनिक आणि आर्किडोनिक ही स्निग्धाम्ल काय होती ही 1929 मध्ये कुठल्याही सायंटिस्टने शोधून काढली बर आणि बर्ने आणि त्यांनी सांगितलं की लिनोलिक आम्लाचं महत्व काय आहे की आपल्या शरीरामध्ये हे तयार होत नाही तर ते आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं हे स्निग्धाम्ल त्यामुळे त्याला आवश्यक स्निग्धाम्ल असं म्हटलं जातं. आणि अनावश्यक स्निग्धाम्लामध्ये काय येतं तर ही जी काही अनावश्यक स्निग्धाम्ल आहेत प्रामुख्याने तर ही काय करावी लागत नाहीत आहारातून घ्यावी लागत नाही तर ती शरीरातच ऑलरेडी तयार होतात. तर ह्यांना अनावश्यक स्निग्धाम्ल म्हणतात. उदाहरणार्थ ओलोईक आम्ल ओलेईक आम्ल त्याला आपण काय म्हणतो अनावश्यक आहे कारण ते शरीरातच तयार होतं हे लक्षात ठेवा. बघितलं का आपण क्लासिफिकेशन दोन प्रकारे बघितलं. एक तर त्याच्यामध्ये कुठले अणुरेणू आहेत त्याच्यानुसार आणि पोषणाच्या दृष्टीनुसार आवश्यक काय आहे त्याच्यानुसार आपण बघितलं. आता स्निग्ध पदार्थाचे आपल्याला काय बघायचे प्रामुख्याने गुणधर्म काय म्हणजे त्यांचे त्यांचे गुणधर्म म्हणतो आपण किंवा क्वालिटीज म्हणतो. त्या क्वालिटीज काय आहेत बघायचे का स्निग्ध पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ती पाण्यावरती तरंगतात परंतु फक्त क्लोरोफॉर्म किंवा बेन्झोन ह्यासारख्या द्रव्यामध्ये इथर क्लोरोफॉर्म बेन्झाईन आणि इथर यासारख्या द्रव्यामध्ये फक्त स्निग्ध पदार्थ विरघळतात नाहीतर बाकीच्या पदार्थांमध्ये पाण्यामध्ये ती विरघळत नाहीत कारण ती अविद्राव्य आहेत ती पाण्यावरती घनता कमी असल्यामुळे पाण्याच्या वरती तरंगतात. आता स्निग्ध पदार्थामध्ये जे काही हायड्रोजनचे अणू किंवा रेणू आहेत तर त्यांच्या हायड्रोजनच्या प्रमाणावरती ते स्निग्ध पदार्थ घट्ट द्रव अशा हवेतल्या तापमानाला घन पदार्थात राहणार का द्रव पदार्थात राहणार ह्याच्यावरती ते अवलंबून असतं म्हणजे ते लिक्विड स्टेजमध्ये राहणार. आता पारा हा एकच धातू आहे तो सगळ्या ह्याला लिक्विडच राहतो. तर तसं तेलाचं किंवा ह्याचं नाहीये की ते काही तेल किंवा डालडा वगैरे घट्टच असतं लोणी घट्टच असतं तर ते ते त्यांच्या हायड्रोजनचे अणू किंवा हायड्रोजनचं प्रमाण काय आहे त्याच्यावरती त्यांची द्रवता अवलंबून असते. म्हणजे स्निग्ध असणं स्निग्ध घनद्रव्य आहे का ते द्रव आहे हे त्याच्यातल्या हायड्रोजनच्या प्रमाणावरतीच अवलंबून राहतं. आता स्निग्ध पदार्थांचा स्वाद किंवा त्यांचा घट्टपणा हा त्याच्या कशावरती अवलंबून असतो तर द्रवीभवन बिंदूवरती किंवा त्याच्यामध्ये कुठलं स्निग्धाम्ल आहे त्याच्यावरती अवलंबून असतो. तुम्ही बघा तूप एकदम असं छान गोड एकदम असा वास पण छान लागतो तर कारण का तर त्याच्यामध्ये त्याचा द्रवीभवन बिंदू काय आहे आणि त्याच्यामध्ये कुठलं स्निग्धाम्ल आहे त्याच्यावरती त्याचा स्वाद आणि त्याचा घट्टपणा अवलंबून राहतो. आता स्निग्ध पदार्थांपासून काही दुधासारखे पदार्थ असे पांढरे पदार्थ निर्माण होतात त्याला आपण इमल्शन असं म्हणतो. इमल्सिफिकेशन की बाबा मग तुम्ही आता ते मायोनीज किंवा मायोनीज खाता बघा तर ते इमल्सिफिकेशनच असतं तेलाचं इमल्सिफिकेशन केलेलं असतं ते तुम्हाला पुढे येईलच. नंतर स्निग्ध पदार्थातील स्निग्धाम्लावरून त्याचा प्रकार त्याचं काठिण्य त्याचं द्रवीभवन त्याचा बिंदू त्याचा वास सगळं ओळखता येतं. तर त्या स्निग्ध पदार्थात कुठलं स्निग्धाम्ल आहे एकदा आपल्याला कळलं की तो स्निग्ध पदार्थाचा कोणता प्रकार आहे त्याच्यामध्ये कठीणपणा किती आहे त्याचा द्रवीभवन बिंदू किती आहे आणि त्याचा वास कसा असू शकतो हे आपल्याला ओळखता येतं. आता कुठलाही पदार्थ तुम्ही बघितला असेल की स्निग्ध पदार्थ जास्त दिवस जर आपण साठवून ठेवलं तर त्याचा वास एकदम खवट येतो रॅन्सिडिटी झाल्यासारखं येतं की बघा खूप दिवस एखादं तेल राहिलं ना आपण वापरलं नाही किंवा आपण एखादा चिवडा किंवा हे करून ठेवलं आणि ते खूप दिवस खाल्लंच नाही तर त्याला रॅन्सिड येतं. रॅन्सिड येतं म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये एक प्रकारचा खवट वास येतो किंवा त्याच्या गुणधर्मामध्ये बदल होतो त्याला आपण रॅन्सिडिटी किंवा खराब झाला आता फेकून द्या वास येतो त्या तेलाचा असं आपण म्हणतो आणि फेकून देतो. तर आता द्रवीभवन बिंदू ह्या सगळ्या शब्दामध्ये खूप वेळा आलं तर द्रवीभवन बिंदूला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो मेल्टिंग पॉइंट म्हणतो. जर स्निग्ध पदार्थाला आपण उष्णता दिली
आणि ज्या तापमानाला ते वितळतात त्या तापमानाला आपण त्याचा काय म्हणतो, द्रवीभवन बिंदू असं म्हणतो. आता प्राणी आणि स्निग्ध पदार्थाचा द्रवीभवन बिंदू काय असतो, जास्त असतो. म्हणजे एखाद्या तापमानावरती, विशिष्ट तापमानावरती जर आपण त्याला ठेवलं आणि ते न वितळता काय होतं, 40.5 डिग्री सेल्सिअस तापमानाला हळूहळू वितळून काय होतं, द्रव स्थितीत येतात. तर स्निग्ध पदार्थ जर वारंवार आपण जर गरम केली तर त्याचा द्रवीभवन बिंदूमध्ये पण काय होतो, बदल होतो. म्हणून स्निग्ध पदार्थांचं द्रवीभवन बिंदू ठरवणं पण थोडंसं कठीण जातं. समजा तुम्ही एखादं तेल किंवा तूप सारखं 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 तापवत गेला तरी पण त्याच्या द्रवीभवन बिंदूमध्ये फरक येऊ शकतो. म्हणून त्यांचं जरा द्रवीभवन बिंदू ठरवणं आपल्याला थोडंसं अवघड जातं. पण द्रवीभवन बिंदू म्हणजे काय, कळलं का? की जर स्निग्ध पदार्थांना आपण उष्णता दिली तर जे ते तापमानाला वितळतात तर त्या तापमानालाच आपण काय म्हणतो, त्याचा द्रवीभवन बिंदू असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, की स्निग्ध पदार्थ ज्या तापमानाला उष्णता दिल्यावरती पूर्णपणे विरघळतात त्या तापमानाला आपण त्याचा द्रवीभवन बिंदू असं म्हणतो. हम्म आता जसं द्रवीभवन बिंदू बघितला तसं आपल्याला स्मोकिंग पॉईंट पण बघायचा की धुरीभवन बिंदू. तुम्ही बघितलं की तेल खूप वेळ ठेवलंय तुम्ही, लक्ष नसलं तुमचं तर तेल जळतं आणि जळून कधी कधी पेट पण घेतं. तर ते पेट घेतल्यानंतर पाणी टाकायचं, त्यावरती वाळू टाकायची असते, नाही तर ते पाण्याने तेल सगळीकडे उडतं, हे लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस जर आपल्याकडे चुकून तेल राहिलं गॅसवर आणि धूर यायला लागला आणि नंतर एकदम आग लागली त्याच्यामध्ये कढईमध्येच, तर काय होतं, तर मग काही जण चुकून पाणी टाकतात. तर पाणी नाही टाकायचं, अशा वेळेस वाळू टाकायची. जर पाणी टाकलं तर तेल, पाण्यात तेल पडल्यामुळे ते उडतं तेल सगळं अंगावरती, आणि पोळण्याची शक्यता असू शकते. म्हणून आपण अशा वेळेस वाळू टाकायची. तर हा जो काही धुरीभवन बिंदू आहे प्रत्येक ह्याचा, तो कसा असतो, तर स्निग्ध पदार्थांना जर आपण विशिष्ट तापमानापर्यंत गरम केलं तर त्यातून काय निघतो, हळूहळू धूर निघू लागतो आणि ह्याला आपण त्या स्निग्ध पदार्थांचा धुरीभवन बिंदू म्हणतात. मग काय येतो असा धूर, तर उष्णतेमुळे काय होतं की स्निग्ध पदार्थात ते काय होतं, विघटन होतं आणि त्याच्यातले स्निग्ध आम्ल आणि ग्लिसरॉल काय होतात, मुक्त होतात, वेगवेगळे होतात. जे काही कॉम्बिनेशन मध्ये आहे स्निग्ध आम्ल आणि ग्लिसरॉल, ते काय होतात, वेगवेगळे होतात आणि उष्णतेने काय होतं, हळूहळू ग्लिसरॉलचं विघटन होऊन त्याचं काय तयार होतं, ॲक्रोलिन नावाचं संयुग तयार होतं आणि ज्याला तीव्र वास असतो. आणि त्या ॲक्रोलिनमुळे काय होतं की नाक आणि घशाच्या आतील त्वचेवरती पण परिणाम होतो. घसा खवखवणे, खाज सुटणे, खोकला येणे असे परिणाम होतात. आणि म्हणून काय म्हणतो आपण की तळण्यासाठीचं जे तेल वापरले ते परत परत रिपीट दुसऱ्या गोष्टींना आपण वापरू नये, कारण त्याच्यामध्ये अपायकारक घटक किंवा ॲक्रोलिन नावाचं द्रव्य तयार झालेला असतो आणि त्याच्यामुळे काय असतं की ते आपण तळलेलं तेल परत परत फोडणीला वापरू नये असं आपण म्हणतो. हम्म आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स किंवा अपायकारक घटक जातात आणि त्यामुळं काय होतं की, म्हणून आपल्याला मग म्हणजे हेल्थला प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा अडचणी होऊ शकतात. तसंच काय होतं, अशुद्ध तेल जे आहेत, जे शुद्ध नाहीये, तर त्यांचा जो काही हे धुरीभवन बिंदू किंवा धूम्रबिंदू असतो तो एकदम कमी असतो. कारण असं जे काही पदार्थ किंवा तेल आहे ते पदार्थांकडून किंवा तिथले जे काही घाण आहे त्याच्यातूनच शोषले जातात आणि त्यामुळं काय होतं की तळण्यासाठी काय आपण वापरायचं की उच्च धूम्रबिंदू असतील ज्यांचं स्मोकिंग पॉईंट जास्त मोठ्या प्रमाणात आहेत असे वापरायचे. तुपाचा स्मोकिंग पॉईंट मोठा असतो, तर सगळ्यात जास्त स्मोकिंग पॉईंट म्हणजे खूप मोठा द्रव्य तो तुपाचाच असतो. तर ते ते आपण शक्यतो काय करायचे, तळण्यासाठी वापरू शकतो. पण तूप परवडत नाही तळायला म्हणून आपण तेलच वापरतो. हम्म आता हे आपण बघितलं की स्मोकिंग पॉइंट काय आणि मेल्टिंग पॉइंट काय आहे. तर आता त्याला इमल्सिफिकेशन एक शब्द आला होता आपल्याकडे. इमल्सिफिकेशन म्हणजे काही द्रवांबरोबर आपण स्निग्ध पदार्थ एकत्र तयार केले असतात तर त्याचं इमल्सिफिकेशन होतं. म्हणजे काय होतं की समजा दोन जर एकमेकात न मिसळणारे द्रव पदार्थ आहेत आणि आपण त्यावेळेस काय केलं की त्यांना आपण एकत्र केलं, त्या द्रावणांना दोघांना एकत्र करायचा प्रयत्न केला तर त्या मिश्रणाला आपण काय म्हणतो, इमल्शन म्हणतो. म्हणजे त्या जे विरघळत नाहीये त्याच्यामुळे काय होतं, एका द्रवामध्ये दुसरा द्रव काय होतो, कणकण 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 स्वरूपात विखरलेल्या स्वरूपात राहतो आणि त्यामुळे काय होतं की त्याचं आपण इमल्सिफिकेशन झालं किंवा इमल्शन झालं असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये पण
आपण दोन प्रकारे करू शकतो, म्हणजे पाण्यामध्ये स्निग्ध पदार्थ किंवा स्निग्ध पदार्थामध्ये पाणी, असं आपण जर केलं तर, किंवा एकजीवीकरणाची क्रिया केली तर तिला इमिल्सिफिकेशन पॉवर म्हणतात किंवा इमिल्सिफिकेशन असं म्हणू शकतो. आता मी तुम्हाला मगाशी म्हणलं की चुकून तुम्ही कढई तेल ठेवलंय आणि विसरून गेलाय, आणि खूप थोड्या वेळाने, अजून थोड्या वेळाने पर्यंत धूर यायला लागतो, मग धुराकडे पण आपलं लक्ष नाही आलं पटकन आपल्याला, तर आग लागते, त्याला आपण काय म्हणतो, ज्वलनबिंदू म्हणतो, त्या ह्याचा तेलाचा ज्वलनबिंदू म्हणतो आपण. तर ती काही धूम्रबिंदूपेक्षा पण आपण जर उष्णता तेलाला जास्त दिली तर त्याचा जाळ होतो, तर त्याला आपण काय म्हणतो, ज्वलनबिंदू असं म्हणतो. तर स्निग्ध पदार्थाचा जाळ निर्माण झाला तर आपण ताबडतोब गॅस बंद करावा आणि एक तर त्याच्यावर झाकण ठेवावं किंवा त्याच्यावरती वाळू टाकावी, नाहीतर काय होतं की पाणी टाकू नये. पाणी टाकल्याने काय होतं, जाळ पण वाढतो आणि त्याच्यामधील जे काही तेल असेल ते उडून आपल्याला भाजायची शक्यता असते. असं होऊ शकतं. आता स्निग्ध पदार्थांच्या वर्गीकरणामध्ये आपण अजून तीन प्रकारे, पहिलं बघितलं होतं ना आपण, तर ते संपृक्त, असंपृक्त आणि बहुसंपृक्त बघितलं. नंतर आपण बघितलं आवश्यक स्निग्धाम्ले आणि अनावश्यक सिद्धाम्ले. हा, तर आता स्निग्धाच्या वर्गीकरणामध्ये अजून तीन प्रकारे वर्गीकरण आहे. तर तर आता हे आपण स्निग्धाम्लांचं वर्गीकरण बघितलं होतं, जे पहिलं बघितलं होतं ना संपृक्त स्निग्धाम्ले, तर जे काही स्निग्ध पदार्थात जे आम्ल आहेत त्यांचं वर्गीकरण बघितलं. आता आपण प्रॉपर स्निग्ध पदार्थांचं वर्गीकरण बघणार आहे. तर स्निग्धांच्या वर्गीकरणामध्ये काय येतं, तर पहिला प्रकार आहे साधी स्निग्धे, दुसरा प्रकार आहे संयुक्त स्निग्धे आणि तिसरा प्रकार आहे उत्पादित स्निग्धे. लक्षात घ्या. पहिला प्रकार काय दिलाय आपण, साधी स्निग्धे. तर साधे जे स्निग्ध पदार्थ आहेत, मग साध्या स्निग्ध पदार्थांमध्ये काय काय येतं प्रामुख्याने, तर तेल आणि तूप हे प्रामुख्याने साध्या स्निग्ध पदार्थ आहेत. आता संयुक्त स्निग्ध पदार्थामध्ये काय येतं की फॉस्फोलिपिड्स, ग्लायकोलिपिड्स, स्पिंगोलिपिड्स, सल्फोलिपिड्स आणि स्टरॉल्स. संयुक्त स्निग्धामध्ये काय येतात, तर दोन गोष्टींचं एकत्र कॉम्बिनेशन आहे. लिपिड म्हणजे थोडक्यात स्निग्ध पदार्थ, मग फॉस्फोलिपिड, ग्लायकोलिपिड, स्पिंगोलिपिड, सल्फोलिपिड आणि स्टरॉल्स. तर ह्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त स्निग्धे म्हणतो. आणि उत्पादित स्निग्धे म्हणजे जी आपण बनवली किंवा डिराईव्ह केली ती. आता साधी स्निग्ध पदार्थ पहिल्यांदा बघू आपण. तर स्नाद स्निग्ध पदार्थ म्हणजे काय, तर ज्यांचं विघटन केलं असता स्निग्धाम्ल आणि ग्लिसरॉल हे दोन घटक तयार होतात. किंवा त्यांना आपण हे दोन घटक मिळतात आपल्याला, तर त्यांना आपण साधे स्निग्धाम्ल म्हणतो किंवा साधी स्निग्ध पदार्थ, स्निग्धाम्ल नाही म्हणा, साधे स्निग्ध असं आपण म्हणू शकतो. मग रोजच्या आहारातील आपलं जे काही तेल तूप आहे ते काय होतं की 20 डिग्री सेल्सिअसला ते काय होतात की द्रव आणि घन स्वरूपामध्ये साधारणतः राहतात. मग यामध्ये मेणाचा पण समावेश केला गेला आहे. कारण ह्याच्यामध्ये पण काय होतं की स्निग्धाम्ल आणि इस्टर यांची लांब शृंखला असते, मग मेणाला पण त्यांनी काय केलेलं आहे की साध्या स्निग्ध पदार्थांमध्ये मोडलेला आहे. नंतर तर संयुक्त स्निग्ध पदार्थांमध्ये काय येतं, तर कंपाऊंड लिपिड्स येतात. मग ह्याच्यामध्ये काय येतं की हे कुठल्या तरी अणूशी संयोग पावलेले असतात. म्हणजे संयुक्त स्निग्धामध्ये स्निग्धाम्ल आणि ग्लिसरॉल तर असतं, पण त्याच्याबरोबर तिसरा रासायनिक घटक असतो. आलं का लक्षात तुम्हाला, म्हणजे साधं स्निग्ध पदार्थातलं स्निग्धाम्ल आणि ग्लिसरॉल तर आहे, पण त्याच्याबरोबर अजून एक पदार्थ घटक त्याच्यामध्ये ऍड केलेला असतो, म्हणून रासायनिक घटक असतो, म्हणून त्याला आपण संयुक्त स्निग्ध किंवा कंपाऊंड लिपिड्स म्हणतो. मग आता फॉस्फोलिपिड्स मध्ये तुम्हाला नावातच कळेल की लिपिड्स म्हणजे स्निग्धाम्ल आणि ग्लिसरॉल असणार आहे, त्याच्यात फॉस्फरिक आम्ल असणार आहे. आणि त्यामुळे काय होतं, त्याला आपण काय म्हणू शकतो की त्याच्या उदाहरणामध्ये काय दिलंय त्यांनी की लिसिथिन, सेफॉलिन, प्लाझ्मोल. आता ही सगळी केमिकल नाव आहेत, त्यामुळे आता ही आपण कधी ऐकलेली नाहीयेत. तर फक्त एक नाव कुठलं तरी लक्षात ठेवू शकता, तर लिसिथिन लिहून ठेवू शकता कारण ते सोपं आहे लक्षात ठेवायला. हा, तर हे आपल्याला फॉस्फोलिपिड्स मध्ये लक्षात येतं. आता स्पिंगोलिपिड्स मध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मूळ पायाचा घटक कुठला आहे, तर स्पिंगोझाईन हा घटक असतो. हा कशामध्ये आढळतो, तर आपल्या उतींमध्ये किंवा आपल्या टिश्यूमध्ये आढळतो. म्हणून त्यांना काय म्हणतात, सेरामाइड स्पिंगोगायलिन. तर ह्याच्यामध्ये पण थोडक्यात काय असणार आहे की स्निग्धाम्ल आणि
ग्लिसरॉल असतं आणि त्याच्याबरोबर स्पिंगोगायलिन किंवा स्पिंगोझाईन हे त्याच्याबरोबर आपल्याला पेशींमध्ये किंवा ऊतींमध्ये आढळतं. नंतर ग्लायकोलिपिड्स मध्ये काय असतात की ह्याच्यामध्ये स्निग्धाम्ल आणि ग्लिसरॉल सोबत कर्बोदके असतात, म्हणजे पिष्टमय पदार्थ असतात. त्यांना आपण काय म्हणतो, त्याचं एक एक्झाम्पल काय, सेरिब्रोसाइड्स. हा, त्याचं एक एक्झाम्पल म्हणजे सेरिब्रोसाइड्स. ग्लायकोलिपिड्सचं एक एक्झाम्पल म्हणजे कुठलं आपण लिहू शकतो, सेरिब्रोसाइड्स. काय असतं त्याच्यामध्ये, स्निग्धाम्ल, ग्लिसरॉल आणि कर्बोदके ह्या तिघांचं संयुग असतं. आता चौथं बघणार आहोत आपण, सल्फोलिपिड्स. त्याच्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असतं सल्फोलिपिड्स मध्ये. नंतर आणि हेक्झोज आणि सेरिब्रोज हे एकत्रपणे असतात, म्हणजे हेक्झोज म्हणून जो कंटेंट आहे, आणि पुढचा आपण जो ग्लायकोलिपिड्स मधला जो सेरिब्रोसाइड्स बघितलं होतं एक्झाम्पल म्हणून, तर हे दोन्ही एकत्रपणे येतात म्हणून त्यांना आपण सल्फोलिपिड्स असं म्हणतो. नंतर स्टरॉलॉस. स्टरलॉस म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल, आपण जे रक्तामध्ये सापडतं आपल्या शरीराचं ते कोलेस्ट्रॉल, किंवा आपण म्हणतो ना धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमतं आणि मग वाहिन्या ठिसूळ होतात आणि मग कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस वाढतात. तर हे जे काही कोलेस्ट्रॉल आहे ते कशामध्ये येतं, स्टरलॉस मध्ये येतं. मायक्रोस्टरलॉस, फायटोस्टरलॉस, वनस्पती स्टरलॉस असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. हा कोलेस्ट्रॉल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मायक्रोस्टरॉल, फायटोस्टरॉल आणि वनस्पती स्टरॉल्स हे आपण आता नावं ऐकलीत नव्याने, हे काय आपल्याला माहित नव्हती. तर आता तिसरा प्रकार होता आपण तो डिराइव्ड प्रोटीन्स किंवा उत्पादित स्निग्ध पदार्थ, जे काही आपण हे केलं, म्हणजे थोडक्यात त्यांनी काय केलं, साध्या आणि संयुक्त जे काही आहेत आपण स्निग्ध पदार्थ, तर त्यांचं समजा आपण विघटन केलं, त्यांना वेगवेगळं केलं, तर त्यांचं कॉम्बिनेशन वेगळं केलं, तर त्यांना आपण उत्पादित स्निग्ध पदार्थ, त्यांच्यापासून जे बनतात त्यांना आपण उत्पादित स्निग्ध पदार्थ म्हणतात. तर त्याची उदाहरणं काय आहेत, तर स्निग्धाम्ल, अल्कोहोल, स्टरॉल्स. तर हे त्याची एक्झाम्पल आहेत. तर म्हणजे आपण स्निग्धाम्लाचे जे पहिले क्लासिफिकेशन बघितलं होतं, कारण हे संयुक्त स्निग्ध पदार्थ कशापासून बनतात, तर स्निग्धाम्ल आणि ग्लायकोलिपिड्स पासून बनतात. ग्लिसरॉलने बनतात. तर ग्लिसरॉल आणि हे, मग त्याच्यामध्ये आपण जर स्निग्धाम्ल वेगळं काढू शकतो, किंवा आपण अल्कोहोल वेगळं काढू शकतो, किंवा कोलेस्ट्रॉल किंवा स्टिरॉल वेगळं काढू शकतो, तर तीही स्टिरॉल हे उत्पादित स्निग्ध पदार्थ आहेत. तर आता हे आपण उत्पादित स्निग्ध पदार्थ बघितले. आता स्निग्ध पदार्थांची कार्य काय आहेत, आपण एवढं सगळं बघितलं, क्लासिफिकेशन बघितलं. पहिलं बघितलं होतं आपण की ते आपल्याला शरीराला ऊर्जा देतात. ऊर्जा देतात म्हणजे आपल्याला, तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं की प्रथिनेने कर्बोदकापासून आपल्याला 1 ग्रॅम प्रथिने किंवा 1 ग्रॅम कर्बोदकापासून आपल्याला 4 किलो कॅलरीज मिळतात, परंतु फॅट पासून आपल्याला 1 ग्रॅम स्निग्धापासून आपल्याला 9 किलो कॅलरी उष्णता मिळते. म्हणजे कर्बोदक आणि प्रथिनांपेक्षा पण दुप्पट प्रमाणात ऊर्जा आपल्याला स्निग्ध पदार्थातून मिळते. आणि ही शरीरामध्ये आपल्या काय होते, चरबीच्या स्वरूपात किंवा फॅटच्या स्वरूपात साठवली जाते. आपण अडचणीत समजा आजारी पडलोय, आपण फास्टिंग आहे, उपवास आहे, अशा वेळेस आपल्याला काय करू शकतो, आपण ह्याच्यापासून आपण काय करू शकतो, शक्ती निर्माण करू शकतो, किंवा त्याच्यापासून एनर्जी किंवा उष्मांक आपल्या शरीराला मिळतात. त्याच्यामुळे आपलं काम चालू शकतं. नंतर शरीरातील नाजूक इंद्रियांचं संरक्षण करणे. आता तुमचे डोळे म्हणा, तुमचे यकृत म्हणा, मूत्रपिंड, मज्जातंतू, त्या सगळ्या भोवती, इंद्रियाच्या भोवती चरबी असते. बायकांच्या मध्ये जास्त ओबेसिटी किंवा चरबी जास्त प्रमाणात, पुरुषांच्या जास्त प्रमाणात. कारण का, तर स्त्री ही प्रजननाचं काम करते. मग प्रजननाचं काम करताना तिला प्रोटेक्शनची जास्त गरज असते. मग त्याच्यामुळे तिच्या पोटावरती, मांड्यांवरती चरबी, किंवा आपली कंबर मोठी असते. कारण का, तर त्यातनं पेल्विस मधनं बाळ बाहेर पडणार आहे, त्यामुळे आपली कटी पुरुषांपेक्षा मोठी असते. तर हे चरबीच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे, त्यामुळे स्त्रियांमध्ये फॅट पण पुरुषांच्या प्रमाणात जास्त असतं, कारण तिला असं प्रोटेक्शनसाठी किंवा प्रत्येक अवयवाला प्रोटेक्शन मिळावं म्हणून चरबी त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते. तर कुठं आपल्याला आघात झाला तर ही चरबी काय करते, आपल्याला चरबीचं आवरण होतं. तेव्हा थंडीपासून संरक्षण करायचंय. तुमच्याकडे फॅट जास्त प्रमाणात आहे, तर फॅट काय होतं, तुमच्याकडे थंडीमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज लागतात. तर दुसरी गोष्ट, फॅटमुळे पण तुम्हाला थंडी वाजायची कमी, किंवा ओबेसिटी असेल तर थंडी कमी वाजते, कारण तुमचं फॅट तुमच्या शरीराचं संरक्षण करतं.
नंतर शरीराचं तापमान नियंत्रण ठेवायला पण मदत करतं. तर जे काही स्निग्धाम्लांचं आवरण आहे त्यामुळे आपली उष्णता काय होतो, बाहेर जायला प्रतिबंध केला जातो. आणि त्यामुळे वातावरणात जरी बदल झाले तरी आपलं तापमान नियंत्रित करायला पण आपोआपच मदत होते. त्यामुळे काय होतं, ह्या स्निग्धाम्लाचा किंवा आपल्याला स्निग्ध पदार्थांचा उपयोग होतो. आता जी काही जीवनसत्व आहेत अ, ड, क आणि ई, ही काय आहेत, फॅट सोल्युबल आहेत. ही फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत. मग ही जर आपण स्निग्ध द्रव्यांबरोबर घेतली तरच ती काय होतात, व्यवस्थित प्रमाणामध्ये काय होतात, ऍब्झॉर्ब होतात शरीरामध्ये. किंवा जर आपल्या शरीरामध्ये फॅटच नाही थोडं पण, तर त्यांचं शोषण होत नाही. आणि मग त्यांच्या शोषणासाठी आपल्याला हे स्निग्ध पदार्थांचा आवश्यकता असते. जीवनसत्व अ, क, ड आणि ई, या क नाही, सॉरी, क वॉटर सोल्युबल आहे. अ, ड, ई आणि के, ही चार आहेत ती फॅट सोल्युबल आहेत. नंतर वंगन वंगन म्हणून काम करत सगळ्या सांध्यांमध्ये बघा तुम्ही. तर हे काय होतं, सांध्यांना काय होतं, तर स्निग्ध पदार्थांमुळे शरीराचं वंगन होतं, फ्रिक्शन कमी होतं प्रत्येक गोष्टीमधलं. तर त्याच्यामुळे काय होतं की सांध्यांमध्ये स्निग्ध पदार्थांच्यामुळे काय होतं, तुमची त्वचा मुलायम व्हायला मदत होते, त्वचेला ग्लो यायला मदत होतो. नंतर सांध्यांचं घर्षण कमी व्हायला मदत होते, त्यामुळे वंगनाची भूमिका करतात. तुम्ही तेल मालिश केलेली बाळं बघत जा कशी दिसतात, चमचम चमचम, त्यांची स्किन पण किती छान दिसते. हं? तर थंडीमध्ये पण आपण म्हणतो अभ्यंग, आयुर्वेदामध्ये पण अभ्यंग सांगितलाय. तर त्या अभ्यंगामुळे काय होतं की मसाजामुळे काय होतं, प्रत्येक स्नायूंचं काम चांगलं व्हायला, फ्रिक्शन कमी व्हायला किंवा सांधेदुखी कमी व्हायला, वंगनाचं काम करायला पण, इवन जानू बस्ती वगैरे देताना आपण तेलाचाच बस्ती देतो, कारण त्याच्यामुळे काय होतं, फंगनाची भूमिका करतं ते. आणि मग आर्थरायटिसचं पेन किंवा वेदना आपली कमी होते. नंतर प्रथिनांना आणि कर्बोदकांना त्यांच्या त्यांच्या कामासाठी राखून ठेवणे, किंवा प्रथिनांना प्रामुख्याने त्यांच्या कामासाठी राखून ठेवणे. कारण का, तर नवीन पेशी निर्माण करण्याचं काम प्रथिनांना करावं लागतं. तर स्निग्ध पदार्थांनी काय करत त्यांनी प्रथिने जर ऊर्जेचं काम करत राहिले तर त्यांची बाकीची कामं होणार नाहीत. तर म्हणून आपण स्निग्ध पदार्थ काय करतात, तर एनर्जी निर्माण करायला मदत करतात. त्यामुळे प्रथिनांना त्यांच्या त्यांच्या कामावरती लक्ष देता येतं. नंतर तृप्तता बघा तुम्ही, म्हणजे स्निग्ध पदार्थांमुळे आपल्याला एक प्रकारचं समाधान किंवा एक प्रकारची तृप्तता येते. तुपामध्ये कुठली पण भाजलेली बेसनचा लाडू असू दे, शिरा असू दे, नाहीतर आपलं मुगाचा हलवा असू दे, किंवा आपण साधं तूप भात जरी आपण खाल्ला तर एक प्रकारचं आनंद किंवा तृप्तता असते आपल्याला. हं? तर का, तर ते पाचक रसाची निर्मिती खूप चांगली होते आणि अन्नाचं पचन व्हायला कारण स्निग्ध पदार्थ असल्यामुळे अन्नाचं पचन व्हायला थोडा वेळ लागतो आणि पोट लवकर रिकामं होत नाही. त्यामुळे काय होतं, आपल्याला भूक पण लवकर लागत नाही आणि दीर्घकाळ आपलं पोट भरून राहतं. त्यामुळे एक प्रकारची तृप्तता किंवा समाधान आपल्याला असतं. वक 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 खायचं असं होत नाही आपल्याला. हं? नंतर त्वचेचे स्वास्थ्य आणि शरीर सौष्ठव निर्माण करणे. तर स्निग्धामुळे काय होते, त्वचा तर मुलायम राहतेच, परंतु त्वचा विकार होत नाही स्निग्ध पदार्थांच्यामुळे. आणि चरबीमुळे शरीराला एक विशिष्ट प्रकारची वळणं किंवा कर्वेचर प्राप्त होतं. ठराविक ठिकाणी, ठराविक व्यवस्थित ठिकाणी जर चरबी असेल योग्य पद्धतीने, तर शरीराला एक प्रकारचा सुंदर आकार निर्माण होतो किंवा शरीर सौष्ठव आपलं उठून दिसतं किंवा शरीर आपलं सुदृढ दिसतं. नंतर प्रत्येक पदार्थामध्ये हे सगळे स्वाद आणायचं काम करतात. आता तुम्ही बघा, डीप फ्राय केलेल्या कुठल्या पण गोष्टी चांगल्या लागतात. समोसे म्हणा, वडापाव म्हणा, कारण काय करतात, तर ते त्याचं चव एनहान्स करतात. त्यामुळे काय होतं की एक प्रकारचा स्वाद आणि गंध वाढतो. त्यामुळे तळलेली पुरी छान लागते, तळलेला समोसा छान लागतो, तळलेले दिवाळीचे पदार्थ चांगले लागतात आपल्याला, शंकरपाळ्या म्हणा, चकली म्हणा, हम्म शेव म्हणा. का, तर त्याच्यामध्ये एक स्वाद किंवा गंध, त्याचा खुसखुशीतपणा आणि एक आकर्षकपणा येतो त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे आपल्याला ते खायला चांगले वाटतात. एवढ्या गोष्टी आपल्याला स्निग्ध पदार्थांच्या कार्यांमध्ये आपल्याला लक्षात येतात. आता पण हे सगळं आपण बघितलं की, परंतु आपल्याला किती प्रमाणामध्ये स्निग्ध पदार्थ घेतले पाहिजेत, तर त्याच्यामध्ये पण आता प्रत्येक व्यक्ती परत्वे ते वेगळे असतं. तुमचं वय काय आहे,
तुमचं शारीरिक श्रम तुम्ही किती करता, तुमचं लिंग काय आहे आणि तुम्ही उष्मांक किती स्निग्ध पदार्थांपासून मिळवणार आहात त्याच्यावरती जी काही आपली राष्ट्रीय पोषण संस्था आहे हैदराबादची, NIN, त्यांनी काय केलंय, बरेच निर्देशन दिलेले आहे त्याच्यामध्ये. त्यांचं म्हणणं आहे की साधारणतः 19 ते 20% आपले उष्मांक आपल्याला या स्निग्ध पदार्थांपासून मिळाले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की काय हे कसे मिळवायचे आपल्याला, तर त्यांचं म्हणणं आहे की 50% उष्मांक हे आपल्याला वनस्पती पदार्थांपासूनच मिळवायचे आहेत. म्हणजे त्या 20% मधले पण 50%, म्हणजे 10% थोडक्यात आपल्याला उष्मांक वनस्पती पदार्थांपासूनच मिळवायचे आहेत आणि बाकीचे प्राणी ज्याच्यापासून किंवा प्राणी वनस्पती एकत्र याच्यापासून मिळवू शकता. आता किती गरज आहे प्रत्येक व्यक्तीला, समजा आता अंदाजे म्हणजे बऱ्यापैकी आपल्यासारखी लाईफस्टाईल आहे डेली, म्हणजे मीडियम मॉडरेट लाईफस्टाईल आहे की मॉडरेट एक्झर्शन आहे, तर अशा व्यक्तींना, प्रौढ व्यक्तींना 10 ते 20% लागतं, मुलांना 15 ते 20% लागतं आणि शिशूंना, जे अगदी लहान बाळ आहेत, त्यांना 25 ते 30% फॅटचं प्रमाण लागतं. लक्षात ठेवा, आपल्यासारख्या प्रौढ व्यक्तींना 10 ते 20%, मुलं जी आहेत, जी साधारणतः 5 वर्षापासून ते 18 वर्ष किंवा 22 वर्ष, 25 वर्ष किंवा 35-40 पर्यंत पण पकडू शकता तुम्ही, तर तिथपर्यंत तुम्हाला 15 ते 20% लागतं. आणि अगदी जी लहान मुलं आहेत 1 ते 5 वर्षांमधली, तर त्यांना आपल्याला 25 ते 30% उष्मांक हे स्निग्ध पदार्थातून मिळणं आवश्यक आहे. तुम्हाला लक्षात आलं तर लहान जी 1800 ग्रॅमची बाळं असतात त्यांना सिमाइल MCT ऑइल देतात, तर ते खोबरेल तेलाचं एकदम प्युअर व्हर्जन आहे. तर ते तोंडाने पाजायला सांगतात 2-2 थेंब दुधातनं. तर त्या फॅटमुळे काय होतं की बेबीचं वेट गेन व्हायला चांगलं मदत होते. किंवा ह्युमन फोर्टिफाईड प्रोटीन पण असतात, HMF म्हणतो आपण त्यांना, ज्यांना अगदीच ते सगळं करून पण ज्यांचे वजन वाढत नाही त्या मुलांना आपण ह्युमन फोर्टिफाईड, ते त्याच्यामध्ये पण फॅटचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असतं. तर आता स्निग्ध पदार्थ जे आहे ते कशा कशापासून आपण काय काय म्हणजे मिळवतं किंवा एक्झाम्पल बघणार आहोत आपण आता. तर वनस्पती आणि प्राणी दोन प्रकारच्या खाद्यपदार्थातून आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळतात. आता वनस्पती पदार्थामध्ये सगळ्या तेलबिया आल्या. म्हणजे उदाहरणार्थ शेंगदाण्याचं तेल घ्या, तीळ घ्या, करडी घ्या, जवस घ्या, मोहरी घ्या, सोयाबीन घ्या, खोबरे घ्या, सूर्यफूल, बदाम, अक्रोड आणि हायड्रोजनेटेड तूप पण. हे हायड्रोजनेटेड तूप बरं का, म्हणजे हे नाही, आपण त्याला डॉल्डा म्हणू शकतो हायड्रोजनेटेड तुपाला, किंवा हायड्रोजनेटेड तेलाला, हायड्रोजनेटेड तेल जे असतं त्यालाच ते डालडा किंवा तूप आपण असं म्हणू शकतो. तर वनस्पती तूप म्हणून आपण त्याला, किंवा वनस्पती तेल म्हणून आपण वापरतो. तर हे सगळं वनस्पती स्निग्ध पदार्थ. प्राणी स्निग्ध पदार्थांमध्ये काय येतं, दूध, लोणी, तूप, खवा, अंडी, मांस, मासे, या पदार्थातून पण आपल्याला काय मिळतं, स्निग्ध पदार्थ किंवा फॅट आपल्याला मिळतं. तर स्निग्ध पदार्थातून ज्या काही आवश्यक स्निग्ध आम्ल आहे त्याचा पुरवठा होण्यासाठी आपल्याला हे स्रोत काय आहेत ते माहित होणं आपल्याला प्रामुख्यानं गरजेचं आहे. तर आता साधारणतः म्हणजे आवश्यक स्निग्धाम्लामध्ये तुम्हाला मी बघितलं, मगाशी सांगितलं होतं की सगळं येतं, करडई, सूर्यफूल, म्हणजे संपृक्त स्निग्धाम्ल, असंपृक्त आणि आवश्यक स्निग्धाम्ल. आवश्यक स्निग्धाम्लाच्या उदाहरणामध्ये काय काय आलं होतं, तर करडई, सूर्यफूल, कारळं, सरकी, जवस, मका, अक्रोड, तीळ आणि सोयाबीन हे आवश्यक स्निग्धाम्लांचे उदाहरण आहेत. संपृक्त स्निग्धाम्लामध्ये काय येतं, साजूक तूप, लोणी आणि खापरेल तेल. असंपृक्त स्निग्धाम्लामध्ये शेंगदाणा तेल, सरकी तेल, सूर्यफूल तेल, करडई तेल, मोहरी तेल, तिळाचं तेल आणि पामोलिन हे असंपृक्तमध्ये येतं, लक्षात घ्या. तर हे आपण सगळे आता स्निग्ध पदार्थांची प्राप्तीची साधनं किंवा प्राप्ती कशा कशातून होते आपण ते पाहिलं. आता स्निग्ध पदार्थांचा अभाव झाला असता काय होतं. स्निग्ध पदार्थ जर तुम्ही डाएट नावाच्या खाली जर फॅटच घेतलं नाही, अजिबात तूप तेल वापरलंच नाही किंवा कमी प्रमाणात, खूपच कमी प्रमाणात, म्हणजे अगदी बऱ्याच रेसिपीज पण अशा असतात की विदाऊट तेल विदाऊट तूप आपण करू शकतो किंवा करतात बरीच लोक. तर कमी प्रमाणात वापर, पण कमी प्रमाणात ठीक आहे, पण कमीत कमी 4-5 चमचे जे काही तुम्हाला ना तेवढं पण जर तुम्ही घेतलं नाही, अगदीच पूर्ण बंद केलं, तर तुम्हाला स्निग्ध पदार्थांचा अभाव झाला तर काय होतं, तर त्याच्यामुळे आपोआपच काय होतं की
स्निग्धाची बरीच कामे काय करत असतात, प्रथिने आणि कर्बोदके पण करत असतात. परंतु म्हणजे त्याच्यामुळे शक्यतो अभाव निर्माण होत नाही. परंतु जरी समजा अभाव निर्माण झाला तर काय लक्षणं दिसून येतील, तर स्निग्ध पदार्थांच्या कमतरतेमुळे काय होतं की शरीराची वाढ कमी होते, वजन कमी होते. नंतर त्वचेच्या स्वास्थ्यावरती सगळ्यात मोठा परिणाम होतो. त्वचा कोरडी पडते, खरखरीत होते, त्वचा रोग होतात. हम्म आणि प्रामुख्याने काही मुलांमध्ये किंवा प्रौढांमध्ये फ्रिनोडर्मा नावाचा त्वचेचा विकार होतो. काय होतं या फ्रिनोडर्मा आजारामध्ये, तर त्वचा ह्याच्यामध्ये एकदम खडबडीत होते. त्वचेवरती छोटी छोटी पुरळ यायला लागतात. नंतर त्याच्यामध्ये कधी कधी काळे काळे डाग पण किंवा चट्टे पडायला लागतात. त्वचा एकदम विद्रूप बनते. हम्म बेडकाची त्वचा कशी असते तशी होते, म्हणून तिला फ्रेनोडर्मा म्हणजे बेडकाच नाव आहे, फ्रेनोडर्मा असं नाव दिलं. किंवा टोड स्किन असं आपण, किंवा बेडूक त्वचा मराठीमध्ये असं पण म्हणू शकतो. आणि 1933 साली काय झालं की सिलोनमध्ये निकोलेस जो का अभ्यासक होता, त्याला हा कामगारांमध्ये सगळ्यात जास्त आजार आढळून गेला. आणि त्यामुळं काय केलं, मग त्यांनी माशाचं किंवा यकृताचं तेल वापरायला चालू केलं. आणि त्याच्यामुळं काय दिसलं की त्यांना ही लक्षणे कमी झालेली दिसली. हं नंतर इव्हन आपले जे काही एनआयएनचे हैदराबादचे गोपालन जे डॉक्टर आहेत, तर त्यांनी पण सिद्ध केलं की जवस आणि करडईचं जर तेल खाऊ घातलं तर फ्रिनोडर्मा आजार काय होतो प्रामुख्याने बरा होतो. कारण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमिनो ऍसिड्स असतात, वेगवेगळे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. तर त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये ओमेगा 6 ओमेगा 3 आपण जे काय ऐकतो आता, तर ते मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्याच्यामुळे काय होतं, हा आजार बरं व्हायला मदत होते. आता जर स्निग्ध पदार्थ अजून कमी प्रमाणात मिळाली तर काय होतं, जे काही जीवनसत्व आहेत ड, ई, के, तर त्यांचं पण वहन आणि शोषण व्हायला प्रॉब्लेम होणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या डिफिशियन्सी, विटॅमिन अ डेफिशियन्सी, विटॅमिन डी डेफिशियन्सी, विटॅमिन ए डेफिशियन्सी, विटॅमिन के ची डेफिशियन्सी झालेले जे काही आजार असतील ते सगळे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येणार आहेत. हा नंतर काही याच्यामध्ये त्याचं पेशींचं आवरण पण काय होतं, कमकुवत बनतं. नंतर कोलेस्ट्रॉलच्या वहनामध्ये अडथळा येतो आणि रक्तात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि केस गळायला लागतात, लक्षात ठेवा. तर स्निग्ध पदार्थांचं कमी झालं की आपल्याला ह्या गोष्टी आढळून येतात. ह्याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का? समजलंय का इथपर्यंत? हो मॅडम, मॅम. स्निग्ध पदार्थ कमी घेतलं तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं की जास्त घेतलं की वाढतं? कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणामध्ये पण कुठलं तेल किंवा कुठलं हे घेतो आपण त्याच्यावरती पण अवलंबून. आता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात कमी प्रमाणात घेतलं तर शरीर बनवायला लागतं. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे कोलेस्ट्रॉल बनतं नाही, कोलेस्ट्रॉलच्या वहनाला अडथळा येतो. म्हणजे कोलेस्ट्रॉल आपल्याला ऑलरेडी असतं थोड्या प्रमाणामध्ये. तर तर त्याचं काय होतं की जर तुम्ही फ्राईड घेतले, खूप फ्राईड पदार्थ घेतले तरी कोलेस्ट्रॉल वाढतं. आणि तुम्ही समजा नॉर्मल जे घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात घेतलं तर तुमचं शरीर स्वतःच वेगळ्या प्रकारे फॅट बनवायला लागतं, मग ते कोलेस्ट्रॉल वाढतं त्यावेळेस. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की मग तुमच्या रक्तवाहिन्या ठिसूळ होतात, किंवा मग तुमचे आणि याच्यामध्ये कुठलं पण ऑइल डिफिशियन्सी आली की तुमची स्किन आणि तुमची त्वचा पहिल्यांदा खराब होते. तुपाणी आणि त्याच्याने एक प्रकारची एक सौंदर्यवर्धनाचं काम म्हणून पण तूप आणि तेल काम करतात, लक्षात ठेवा. पण असा अर्थ असा नाही की तुम्ही तळलेलं काही पण खावा. तर ते जे काही जनरली डेली तुमची रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा पण तुम्ही काहीच खात नाहीये, म्हणजे अगदीच डाएटच्या नावाखाली तुम्ही पूर्ण तेल आणि पूर्ण तूप दोन्ही बंद करून टाकले, तशा वेळेस मग शक्यतो नाही दिसत एवढं डिफिशियन्सी. पण काही काही जण जे अगदीच 35 किलो 32 किलो वगैरे असतात लोक, हाईट पेक्षा जास्त आहे पण वेट खूपच कमी, किंवा आदिवासी भाग म्हणा, किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जिथं आहे, जिथं खायला मिळत नाही, जिथं कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी आपल्याला ते दिसून येऊ शकतं. हम्म ह्याच्यामध्ये काही अडचण नाही ना कुणाला? नाही मॅडम. चालेल, आपण इथं थांबू. उद्या आपण स्निग्ध पदार्थांच्या आधिक्यावरती बोलू. हा ओके, थँक्यू मॅडम. कृष्णा सरनाईक मॅडम, तुम्ही होस्ट झालेले आहात. रेकॉर्डिंग स्टॉप करा. काय म्हणला सर?
तुम्ही होस्ट झालेले आहात त्यामुळे तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करा आणि मीटिंग हे करा किंवा मला हा होस्ट करा. हा चालतंय हा